श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज पवित्र वसुबारस शुक्रवार. गाईला खाऊ घाला ही एक वस्तू शत्रू दारिद्र्य संपेल, दुःखाचा नाश होईल आणि 33 कोटी देव गायीत विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला ती पवित्रता प्राप्त होईल, ज्यासाठी प्रत्येक मानव प्रयत्न करत आहे. प्रत्येक दोषातून मुक्त करणाऱ्या 33 कोटी देव वास असणाऱ्या गोमातेला आज खाऊ घाला ही महत्त्वाची वस्तू. गाईला खाऊ घातल्यामुळे दारिद्र्य संपेल, दुःखाचा नाश होईल आणि खूप काही आनंदाची प्राप्ती देखील होईल. आज शुभ वसुबारस. आज शुक्रवार वसुबारस, दिवाळीचा सुरुवातीचा पहिला दिवस, ज्या दिवशी गोमातेची पूजा केल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख याचा अंत होईल आणि गोमातेला काहीतरी खाऊ घातल्याने अनेक पुण्याचा साठा तुमच्या आयुष्यात जमा होईल. तर मग मनातील इच्छा पूर्ण करणारी ही गोमाता पवित्र असे आशीर्वाद घेऊन वसुबारस आली आहे. प्रत्येकाला जरी प्रत्यक्षात नैवेद्य खाऊ घालणे जमत नसेल, तर ज्यांच्या घरामध्ये गोवासरू गोमातेची मूर्ती असल्यास तुम्ही देवघरातही नैवेद्य दाखवल्याने तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिवाळीची शुभ सुरुवात गोमातेच्या पूजापासून वसुबारसपासून केली जाते. आज गायीसोबत तिच्या वासराची पूजा केल्याने, तिला नैवेद्य अर्पण केल्याने आजच्या पवित्र दिवशी गोमातेच्या आशीर्वादाने घरात भरभराट, सुख, शांती आणि प्रगतीच्या अनेक दिशा उघडू लागतात. चहूबाजूंनी पैसा येऊ लागतो, संकटे संपू लागतात. वसुबारसला गोमातेची पूजा करण्याआधी गोमातेचे चारही पायांवर पाणी सर्वप्रथम घालावे. हळदी कुंकू अक्षदा वाहाव्यात. गाईच्या पायाखालील मातीही आपल्याला थोडी ताटात घ्यायची आहे. गाईच्या पाठीला स्पर्श करायचा आहे आणि मनातील इच्छा सांगायची आहे. गोमातेला आज बाजरीची भाकरी आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पवित्र मनाने दाखवलेला नैवेद्य गोमाता जेव्हा स्वीकार करेल किंवा घरात जरी तुम्ही नैवेद्य देवापुढे दाखवला तरीही तो पावन होतो. श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास जर तुम्हाला त्या गोमातेच्या आसपास पाणी जल मिळत असेल तर अवश्य नैवेद्य दाखवल्यावर तिला पाणीसुद्धा पाजावे. यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पूजा झाल्यानंतर थोड्या अंतरावर उभे राहून क्षमा प्रार्थना मागा आणि माझ्या आयुष्यात जे काही चुकीचे कर्म झाले असतील त्यासाठी मला गोमाते क्षमा करावी अशी क्षमा याचना करावी आणि पूजा पूर्ण झाल्यावर एक नमस्कार करावा. याप्रमाणे वसुबारसची पूजा सफल होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही इच्छित आहे ते प्राप्त होईल. संकटे नाहीशी होतील. स्वामी कृपेने आयुष्यात सुख, समाधान आणि आरोग्याची प्राप्ती देखील होईल. याप्रमाणे वसुबारसची पूजा केल्याने तुमची वसुबारस सफल होईल आणि दिवाळीचा पहिला दिवस शुभ होईल. ही माहिती तुम्हाला आवडल्यास ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करायला, ही माहिती शेअर करायला विसरू नका. गोमाता तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. स्वामी माऊली तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.